नमस्कार मंडळी. नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. हाय कोर्ट ऑफ यांच्यामार्फत या ठिकाणी नागपूर ब्रँचसाठी या ठिकाणी क्लर्क पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 14 जागांची पदभरती असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कनेक्ट दाबा. मग आपण हा सगळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ जर्नलिस्ट बॉम्बे यांच्यामार्फत या ठिकाणी नागपूर ब्रँचसाठी या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 25 जागेची या ठिकाणी पदभरती असणार आहेत. सिलेक्टिंग लिस्ट आणि 11ची वेटिंग लिस्ट या ठिकाणी तुमची असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्लर्क पदासाठी पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झिस्टिंग 14 वेसेंट पोस्ट असणार आहेत आणि 31 एक्सेप्टेड या ठिकाणी 2 वर्षासाठी असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला चांगले या ठिकाणी पे स्केल देण्यात येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एज असणार आहे मित्रांनो ओपनसाठी 18 ते 38, कास्टमध्ये असल्यास तर 63 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर एज्युकेशनमध्ये एज्युकेशन आहे, कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी तुमची चालू शकते. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर कोर्स या ठिकाणी असणं आवश्यक राहणार. त्यातल्या त्यात या ठिकाणी तुम्हाला लॉची डिग्री असल्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल असणार आहे. मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस असणार या ठिकाणी तुम्हाला कोर्टनुसार या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग थ्रू या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असणार. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला bombay.highcourt.nrc.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला 27/5/2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला SSC HSC डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे. मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फी असणार आहे. फी मित्रांनो 200 रुपये फी राहणार आहे. फी मित्रांनो SBI कलेक्ट यांच्यामार्फत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला स्कीम ऑफ एक्झिक्युशन म्हणजे या ठिकाणी तुमची पात्रता परीक्षा बैल त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी लिस्ट असणार आहे. लिस्टमध्ये जी इलिजिबल असणार आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला रायटिंग टेस्ट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनिंग रायटिंग टेस्ट या ठिकाणी 60 मिनिटाचे या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये मित्रांनो मराठी ग्रामर, कन्स्ट्रक्शन, सेंटेन्स आणि युजिंग वर्ड्स 10 प्रश्न 10 गुण, इंग्रजीसाठी स्पेलिंग ग्रामर 20 प्रश्न 20 गुण आणि नॉलेज GK मध्ये या ठिकाणी 10 प्रश्न 10 गुण, जनरल इंटेलिजन्ससाठी 20 प्रश्न 20 गुण आणि अर्थमॅटिकसाठी मित्रांनो 20 प्रश्न 20 गुण आणि कॉम्प्युटरसाठी 10 प्रश्न 10 गुण अशी तुमची या ठिकाणी टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टायपिंग टेस्टसुद्धा असणार आहे. 10 मिनिटाची या ठिकाणी टेस्ट असणार आहे. 400 शब्द असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला पासिंग 10 मार्काला या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वायवा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो किमान 40 मार्क या ठिकाणी तुमचा वायवा असणार. यामध्ये एलिजिबल शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट याची एलिजिबल कॅन्डिडेट क्वालिफाईड ऑफ द स्क्रीनिंग टेस्ट बिकॉज कॉल्ड टायपिंग टेस्ट अँड कॅन्डिडेट क्वालिफाईड द टायपिंग टेस्ट विल बी कॉल्ड फॉर वायवा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग आणि मित्रांनो टायपिंग टेस्टसाठी जे एलिजिबल कॅन्डिडेट आहेत यांना या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. त्याच्याने तुमची या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला टायपिंग असणार आहे. टायपिंग GCC TBC किंवा ITR या ठिकाणी 40 शब्द इंग्रजी असणं आवश्यक राहणार. सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला पेपरनुसार कॅन्डिडेट या ठिकाणी वायवा आणि वेटिंग लिस्ट, सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टनुसार तुमचा निवड प्रक्रिया होणार आहे. हा फॉर्म भरताना या ठिकाणी तुम्हाला एक डिक्लेरेशन लिहायचं आहे. यामध्ये मित्रांनो स्त्री सम किंवा कुमार या ठिकाणी लिहायचं आहे. सन डॉटर वाईफ ऑफ डॅश 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 यामध्ये तुमचं नाव, वडिलांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. एज लिहायचं आहे आणि कोणत्या कोठे राहतं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अपत्य किती आहेत या ठिकाणी तुम्हाला लिहायचे असल्यास त्याचा बर्थ डेट या ठिकाणी लिहायची. या ठिकाणी सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव, पत्ता आणि किती वर्षापासून ते राहतात या ठिकाणी तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर प्लेस, डेट आणि या ठिकाणी 2 विटनेस या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. ओके, ते होतं मित्रांनो बॉम्बे हायकोर्टमध्ये या ठिकाणी क्लर्क पदाची या ठिकाणी पदभरती. व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून कनेक्ट दाबा. धन्यवाद.